मोतीलाल नगर क्रमांक 1, 2, 3 महाडा वसाहत पुनर्वसन तातडीने सुरू करा समितीची मागणी। मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन। तातडीने गतिमान होणं गरजेचं आहे विकासाला। जे अडचणी आहेत त्या अडचणीला आम्ही पार पाडून आम्हाला आमचा विकास लवकरात लवकर हवा। खास करून आज हा प्रकल्प जो होत आहे याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की माडा आमच्यासोबत समन्वय साधून आज हा प्रकल्पाला मार्गी लावत आहे। विकासक हा फक्त अदानी करून आहे, त्यांचा फक्त विकास करणं हा त्यांचा हेतू आहे। पण आमचं जे काही गोष्टी आहेत म्हणजे आमच्या एरियाच्या बद्दल असेल, आमच्या कॉर्पसच्या बद्दल असेल, आमच्या मूलभूत सुविधांच्या बद्दल असेल, या सर्व वाटाघाटी आम्हाला माडांच्या सोबत आमच्या समन्वय घडत आहे। वारंवार आम्ही हे म्हणतो की आम्हाला जे आज हे विकास होत आहे, खास करून कोर्टाचा जो आदेश लोकांच्या घरात पाणी घुसतं, लोक आजारी पडत आहेत, लोकांचं आजारामुळे निधन होत आहे। तर त्या व्यतिरिक्त घरामध्ये कॉम्प्युटर यंत्रांचा फार वावर आहे, लाईटीचा प्रकाश नाही आहे आणि डेव्हलपमेंट हे गरजेचे काळाची गरज। म्हणजे 1960ची आमचा प्रकल्प आहे, तर आता कुठेतरी 67 वर्षांनी आज डेव्हलपमेंट होत आहे। तर आमची व्हॅल्यू हाय झाली पाहिजे। आज कल्पतरूमध्ये घर बनले आहेत, त्यांचे आज कॉस्टिंग 45,000 पर स्क्वेअर फीट आहे। मग आमची इच्छा होती की आम्ही अशी हाय कॉलनीमध्ये जावं आणि आमचा जो प्रकल्प जे प्लॅनिंग आहे ते उत्तम आहे आणि अशी कॉलनी मला वाटत नाही की मुंबईमध्ये कुठेच होणार आहे। कोर्टात जायची तयारी सुरू आहे। ते काही लोक कोर्टात जाणार असेल तर त्याला मुतोड पुरा आम्ही जबाब देणार आणि उत्तरही त्याप्रमाणे देणार। कारण अशा लोकांवरती मी विनंती करेन कोर्टाला की कोर्टाने असे कारवाई करावी की अशी खोडसळ करणारी व्यक्तींना कधीच उभं करू नये, त्यांना फाईन लावून त्यांची याचिका फेटावी। दोन प्रश्न की एक तर अदानीचं टेंडर रद्द करण्याची अशी मागणी होती, दुसरं म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळतं। अदानींचं टेंडर रद्द करणं हे बघा, टेंडर हे प्रोसेस कंप्लीट झालेलं आहे। कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहे, त्याप्रमाणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या नियुक्ती झालेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल तो विषय नाही आहे। आणि विकास हा महत्त्वाचा भाग आहे आमचा की आम्हाला गरज आहे, कालावधी आम्हाला गतिमान होणं गरजेचं आहे। आणि जे सिद्धार्थनगर थोडं रखडलं होतं 17-18 वर्ष, ते रखडू नये हा असा हेतूने आम्ही सर्व कमिटी एकत्र येऊन त्याला गती प्रदान करण्यासाठी माडाला विनंती करतोय, त्यांनी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर देण्यात। तुम्हाला विकास हवा आहे पण काही लोक विकासाला विरोध का करतायत, तिकडे विरोधाभास काय? त्यांचा हेतू असा आहे की कमर्शियल लोकांचं हित जपणं, त्यांच्याकडनं जे फंडिंग येत आहे आणि त्यांना जे भाडं एका महिन्याला 7 ते 8 लाख रुपये जमा होत आहेत, तर त्या लोकांचं हित जपण्यासाठी आणि त्यांना ते डेव्हलपमेंट, त्यांची अशी 50-60 घरं आहेत मुंबईमध्ये आणि त्यांना ते डेव्हलपमेंट पाहिजे नाही आणि त्यांनी इकडे इंडस्ट्री बनवली आहे, रेसिडेन्शियल घरांमध्ये इंडस्ट्री बनवली आहे, त्यांना तिकडून हलवावं लागणार आणि घरामध्ये यावं लागेल बिल्डिंगमध्ये, म्हणून ते लोक विरोध करतात। थँक्यू। आमची विनंती कार्पेटची अजून 2-4 मुद्दे आहेत आमचे, तेही लवकरात मान्य करून माडाने लवकरात लवकर गती द्यावी आणि लवकरात लवकर विकास घडवून आणावा आणि या लोकांवरती योग्य सरकारने पण कारवाई केली पाहिजे जे जाणून बुजून प्रकल्प अडवण्याचा प्रयत्न करतात। आमची विनंती आहे सरकारलाही की सरकारने याच्यावरती तोडगा काढून यांच्यावरती कारवाई करावी।